आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडल्या सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतरण पडावे. इथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याचकास कृपेविषयी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतरण पडावे. तुका म्हणे येथे नाही तुझी परी, तुका म्हणे येथे नाही तुझी परी, राया रंकासरी देवा पायी. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतरण पडावे. विठ्ठला 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 आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतरण पडावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुझरे चरण संतासिया, तुझरे चरण संतासिया. पांडुरंगा कृपधम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणाता. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा भंग सेवेसाठी निवडला. इथून पाठीमाग किती राज्य जन्माला आले, मेले, जन्मलेत, मरतेन, जन्मतेन, मरतेत. उदंडाचे झाले जन्मण्या मेले, होण्या गेले रावरंक. त्यांचे नाव कोणी नेघे चराचरी. आज कोणी नाव घेतय, घेतलं नाही, घेत नाही तर घेणार नाहीत. पण वैष्णवाचे घेते गायले पुराणे, वैष्णवाचे घेते गायले पुराणे. वैष्णवाची गीते गायले पुराणे, वैष्णवाची गीते गायले पुराणे. साही 18 जनी चहुवेदी, साही 18 जनी चहुवेदी, साही 18 जनी चहुवेदी. ऐस कोणी दावा ग्रंथा देवाचा, शास्त्र 18 पुराण आमच्या वारकऱ्यांची कीर्ती गातात. असं वाटतं का महाराजांचा गुरुजींचा पुण्यस्मरणाचा सोहळा आपण या नगरामध्येच करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. त्याचं एकमेव कारण ज्यानं जन्मभर परमार्थ केला, समाजाकडून परमार्थ करून घेतला नाही, परमार्थ करून देव आपला असा केला, अशांचीच वैकुंठात आणि मृत्यू लोकांमध्ये कीर्ती राहते. उभय लोकी उत्तम कीर्ती देवा चित्ती राहिलिया, देवा चित्ती राहिलिया, देवा चित्ती राहिलिया. उभय लोकी उत्तम कीर्ती देवा चित्ती राहिलिया, देवा चित्ती राहिलिया, देवा चित्ती राहिलिया. उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम
चित्ती राहिलिया देव चित्ती राहिलिया उभयलोकी उत्तम कीर्ती उभयलोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिलिया देव चित्ती राहिलिया उभय लोकात वैकुंठात आणि मृत्यूलोकामध्ये उत्तम कीर्ती गुणाची देव चित्ती राहिलिया सज्जना हो माय बापा नुसती कीर्ती महत्वाची नाही उत्तम शब्द महत्वाचा आहे उत्तमाची उरे नुसती कीर्ती पाप करणाराची कमी नाही विठाला विठाला नाव वाईट वागणारचही निघतं चोऱ्या करणारचही निघतं फक्त उत्तम शब्द लागत नाही कीर्ती मी याला विनोद सांगत असतो बरेचसे ऐकता तुम्ही नेहमी कीर्तनात कॅसेटमध्ये वाईट वागणारचंही नाव निघतं चांगल्याचंही निघतं फक्त कीर्ती चांगली आणि वाईट उत्तम शब्द महत्व एखादा माणूस सासरवाडीला निघाला मित्राला सांगितलं आपली 2-3 दिवस गाठभेट होणार नाही मग एक तुझं स्मरण आठवण म्हणून तुझ्या बोटातली अंगठी माझ्याकडे दे मला कशा करता मला अंगठीकडे बघितल्यानंतर सारखी तुझी आठवण होत जाईल हा मित्र म्हणला नुसत्या आठवणीसाठीच अंगठी पाहिजे ना मला दुसरं काहीच कारण नाही मग त्यानं सांगितलं आठवणीसाठी अंगठी देवा असा नियम नाही दिल्यानंतर सुद्धा आठवण होत जाईल मागितली होती दिली नाही मागितली होती दिली नाही आता ही आठवण वेगळी ही वेगळी विठ्ठला विठ्ठला हो नाही नाव असं निघणारच आहे ना लक्षात ठेवा पण नाव कीर्ती नुसती उत्तम कीर्ती हा फरक आहे म्हणून उत्तम कीर्ती अशा आमच्या महात्म्यांच्या असतील अशा सोहळ्यातील ही आजची सेवा सर्वांच्या प्रेमात तो तुमच्या दर्शनाचा योग मला मिळालेला आहे त्या सेवेसाठी निवडलेला भंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगात सांगतात भगवंताची सेवा काया वाचा मनानं केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये निर्भयता प्राप्त सज्जना हो मायबापा ज्याच्यामध्ये निर्भयता आहे त्याला म्हणायचं परमार्थ आणि ज्याच्यामध्ये भीती आहे त्याला म्हणायचं संसार संसारामध्ये निर्भयता नाही आणि परमार्थामध्ये भीती नाही भीती आणि ओतप्रोत अशा प्रकारचं दुःख संसारात आहे अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटतीन भय कापती भरला भीती संसारात आहे ओतप्रोत अशा प्रकारचं दुःख आहे पण सुख समाधान निर्भयता हे भगवंताच्या सेवेनेच प्राप्त होत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्या भगवंताची सेवा केल्यामुळे आम्हाला सगळं मिळालेलं आहे सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो आनंद निर्भर डोलता सो डोलता आनंद निर्भर डोलता सो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्या भगवंताच्या सेवेनं सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो सदा नाम घोष करू हरिकथा सुख समाधान निर्भयता सज्जना हो मायबापा भगवंताच्या सेवेनेच प्राप्त होते म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्या भगवंताची सेवा आमच्या जीवनामध्ये काया वाचा मनाने घडल्यामुळं आता भय नाही आईचे वाट जीवा आता भय नाही आईचे वाट जीवा नाही आईचे वाटे जीवा आता
घडविया सेवा समर्थाची आता माझे धरावा निधान आता माझे म्हणे धरावा निधान. अभंग त्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज आता भय नाही आयची वाटे जीवा. आता आमच्या जीवनात अजिबात भीती नाही. सुज्ञा ऐकणारी मंडळी तर शंका घेतील, कारण आता हाच शब्द वर्तमानकालीन. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आता भीती नाही, याचा अर्थ असा आहे महाराजांना अगोदर भीती वाटत होती. आता भय नाही म्हणजे पूर्वी वाटत होती. एखादा माणूस बोलताना काय म्हणतो, मी पूर्वी खूप घाबरत होतो, म्हणजे आता घाबरत नाही. एखादा माणूस म्हणतो हा पूर्वी देवासारखा होता, म्हणजे आता राक्षसासारखा आहे. आता हा शब्द काय दाखवतो, महाराज आता आमच्या जीवनात भीती नाही. का भीती नाही? घडलिया सेवा समर्थाची सज्जना हो माय बापा हो. तो समर्थ भगवान परमात्मा त्याची जीवनामध्ये सेवा घडल्यामुळं भगवत भक्ता त्या ठिकाणी भीती चिंता काळजी अजिबात राहत नाही. का राहत नाही? त्यांना चांगली कल्पना आहे, कसलेही संकट आणि कसले दुःख आलं तरी निवारण करणारा भगवान परमात्मा. हरे ते भक्ता नाही भय चिंता, हरे ते भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारे तनारजन. दुःख निवारे तनारजन. हरीचे भक्ता नाही भय चिंता, हरीचे भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. दुःख निवारिता नारायण. हरे ते भक्ता नाही भय चिंता, भक्ता नाही भय हरे ते भक्ता नाही भय चिंता, या भक्ता नाही भय चिंता, हरे ते भक्ता नाही भय चिंता, हरे ते भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. दुःख निवारिता नारायण. हरीचे भक्ता नाही भय चिंता, हरीचे भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. दुःख निवारिता नारायण. भगवत भक्ताच्या ठिकाणी भीती चिंता काळजी राहत नाही. का? दुःख निवारिता नारायण. तुम्हाला एक पौराणिक कथा भाग सांगतो. जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करत असतात. भगवान जनाबाईला सगळे काम करू लागायचे. एके दिवशी भगवान दळण दळण्यासाठी त्यांनी सांगितलं, जनाबाई दळण भरपूर आहे, कंटाळा येणार नाही, शीन येणार नाही, जरा ओव्या म्हणायला सुरुवात करा. सज्जना हो माय बापा हो. जनाबाईनं ओव्या पुढं म्हणायचं आणि देवांना पाठीमाग. पण त्या काय जनाबाईच्या ओव्या, काय तो आवाज, काय ते यमक. हे लहानपणीचं बघ, आपल्या आईपासून पाठीमागं बघायचं. लाईट नव्हती त्यावेळेला. आपली आई जर दळायला लागली ना, साखर झोप लागायची. हो काय तो आवाज जात्याचा, काय ओव्या, काय यमक. हे पूर्वीचं सांगायलो, आता तर नाही. आता ओव्या म्हणण्याचा संबंध राहिला नाही. का नाही राहिला? पूर्वी बाया दळीत होत्या, आता गडी दळीत येत. घेतला डबा की निघाला गिरणीवर. त्याच्यामुळे काय चालताना थोडंच ओव्या म्हणणार, लक्षात ठेवा. पण त्या जनाबाईच्या ओव्या, पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ की. तसंच देवांना पाठीमागं म्हणायचं. दुसऱ्या चरणात जनाबाई म्हणतात, राही रखुमाबाई सत्य भमा माता. देवाने बिनधास्त असंच म्हणायचे, राही रखुमाबाई सत्य भमा माता. जनाबाई म्हणल्या, देवा डोक्यावर तर परिणाम नाही झाला तुमच्या. आता राही रुक्माबाई आमच्या माता ठेकेत, पण तुमच्या कशा माता? याला ओरिजिनल प्रेम म्हणते तो माय बापा हो. काय बोलतो, कुणाला बोलतो, भांडणं राहणं, हेतू वाईट नाही, अर्थही डोक्यात राहत नाही. ओघाओघात माणूस बोलून जातो. सगळ्याची माफी मागून सांगतो. एवढा खालच्या दर्जाचा विनोद नाही, वस्तुस्थिती सांगतो. प्रेमात माणूस कसा बोलतो, म्हणजे देवानं राही रुक्माबाईला आई म्हणलेलं आपल्या डोक्यातलंच निघून जाईल. एका माणसाला बरेच प्रयत्न करून नवसा सायास करून त्याच्या इच्छेनं एक मुलगा झाला. 5-7 मुलीच्या पाठीवर. पत्नी स्वयंपाक करते, पोरगं रडतंय. हा बाहेरून घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं सांगितलं, बंद कर स्वयंपाक.
मला भूक नाही, घाई नाही, कुठं जायचं नाही, ते पोराला घे. दिसत नाही पोरं रडतंय. पत्नी म्हणते जाऊ द्या हो, सारखं रडते. काय करू मी त्या पोराला? कारटतच आहे. अगं त्याला बिस्किट दे खायला. अहो खात नाही. झोक्यात टाकून पाळण्यात टाकून झोका दे ग. अहो झोक्यातही राहत नाही. अगं त्याला थोडंसं पाज ना. अहो पेतही नाही. त्याचा बाप पेत नाही म्हणजे ह्याला अक्कल सुद्धा नाही. आपण कुणाला बोललो आणि काय बोललो. आता देवानं आई म्हणलेलं बिघडलंच कुठं विठाला. हो नाही, प्रीतीचा बोला नाही पेच पाडण, भलं तैसे गोड करून घे. हे तो वाईट नाही, अर्थही डोक्यात राहत नाही. मी म्हणतो किती विनोद सांगू तुम्हाला, नेहमी ऐकता. प्रेमातलं एखाद्या माणसाला 4 मुले आणि एकच मुलगी आहे. जवळ आपला वडगाव गुप्तासारख्या ठिकाणी दिले, अगदी जवळ 3 किलोमीटर. उद्या नरक चतुर्दशी, दीपावलीचं पहिलं पाणी. हा जाईल, तो जाईल, तो जाईल. कुणीच गेलं ना आणायला. 4 भाऊ होते ना. म्हातारा श्रीमंत होता. घोड्याचे टांगे, ट्रॅक्टर, जीप गाडी, मोटरसायकल, पूर्ण वैभव होत. पण म्हाताऱ्यांना कुणाला काही न म्हणता पायी निघून गेला म्हातारा. मुलीनं बघितलं म्हणजे दादा बरं झालं तुम्ही आज तरी आलात. उद्या नरक चतुर्दशी, दीपावलीचं पहिलं पाणी. सगळे गावातले लोक मला नाव ठेवत होते, श्रीमंत घरची मुलगी दीपावलीला न्यायला का आलं नाही कोणी. म्हातारा खाली बसला आणि धाय मोकलून रडायला. तो म्हणला बाई मी आलो पण सोयऱ्या धाऱ्यात काय इज्जत राहिली माझी. काय म्हणतील मला, एवढा मोठा श्रीमंत माणूस आणि पायी निघाला पोरीला आणायला. अगं एवढं वैभव असताना माझ्या त्यानं काही आणता आलं नाही तुला. गाढव नाही ना घोडं नाही. मुलगी म्हणजे रडू नका, मला काही नको दादा, घोडं नको ना गाढव नको. तुम्ही आलात ना बस, तुम्ही 100 गाढवाच्या ठिकाणीत. मला काय करायचंय घोडं गाढव म्हणजे याचा अर्थ बापाला गाढव म्हणायचं नाही, पण तुम्ही ते सगळं आहे विठाला विठाला. हो हे प्रेमातलं बोलणं. आता देवानं आई म्हणलेलं बिघडलंच कुठं, लक्षात ठेवा. बराच वेळ झाला सांगितलं भगवान म्हणजे जनाबाई काकड्याची वेळ झाली, पुजारी येतील आणि ओरडतील माझ्या नावाने. घाईमध्ये शेला तिथंच, दागिने तिथंच. जनाबाईचा वाकळ खांद्यावर घेतला आणि भगवान विटेवर जाऊन उभा राहायचं. पुजाऱ्याने म्हटलं देवाची चोरी झाली, दागिने गेले, शेला गेला. सगळे लोक चिडले आणि आमच्या जनाबाईवर चोरी जाळाला. सज्जना हो, ज्यावेळेला घराची झडती घेतली, दागिने निघाले आणि शेला निघाला. सगळ्या पंढरपूरच्या लोकांना ठरवलं जनाबाईला सोळावर द्यायचे. चंद्रभागेला सूळ सुधारवला आणि जनाबाईला आमच्या सोळावर घेऊन चालले. मला सांगा, सोळावर घेऊन जात असताना जनाबाईला भीती वाटली, काळजी वाटली, चिंता वाटली नाही वाटली का? त्याचं कारण आहे घडली सेवा समर्थाची, घडली सेवा आता भय नाही ऐसे वाट जीवा, आता भय नाही ऐसे वाट जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे, आता भय नाही ऐसे वाट जीवा, आता भय नाही ऐसे वाट जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची. आता माझा मन धरवा निर्धार, आता माझा मन धरवा निर्धार. घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची, आता माझ्या धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. घडली सेवा समर्थाची. का भीती नाही वाटली? तो समर्थ भगवान परमात्मा, त्याची सेवा घडली ना म्हणून भीती नाही. भीती कुणाची वाटते? भीती कुणाला वाटते? भिन्न राहणाराला भीती वाटते. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. समुद्रानं जर मिठाला बुडवायचं ठरवलं, पण मिठ जर समुद्र स्वरूप झालं तर बुडण्याची काय भीती आहे? म्हणजे महाराज म्हणतात नोहे सारिता निराळे लवण मेळविता दळे. तसं आपण आपल्या मूळ स्वरूपाला सोडून देहाचं तादात्म्य धारण केलं. मुक्त होता परी बळे झाला, भिन्न झालोत, मूळ स्वरूपापासून भिन्न झालोत म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, भीती आहे. पण भगवंताच्या सेवेनं चिंतनाने चिंतने चिंतने भीती कुणाला आहे? भिन्न राहणाऱ्याला भीती आहे.
दुसरी गोष्ट, आपल्यापेक्षा श्रेष्ठ श्रीमंत मोठ्या माणसाची भीती वाटते. पण तुम्हाला सांगू, त्या माणसाचे आपले जर संबंध जवळचे असतील ना, बरीचशी भीती कमी होती. कल्पना करा, शाळेत इन्स्पेक्शन चालू आहे, त्या राज्याचे शिक्षण मंत्री येणार आहेत असं हेडमास्टरला कळालं. भीती वाटते. फक्त एवढी माहिती असो, येणारे मंत्री जवळचे खूप नातेवाईक. किती भीती कमी होईल त्या माणसाची. माणूस मोठा येणार आहे पण संबंध जवळचे, तसं भीती मोठ्याच माणसाची वाटते. किती विनोद सांगू तुम्हाला. कल्पना करा, एखाद्या माणसाचं आडनाव वाघ आहे. इथले सोडून सांगायला बरं, लक्षात ठेवा. आडनाव वाघ आहे. वाघ असल्यामुळे कुणालाच भ्यायचे नाही. गावात दादागिरी, तालुक्यात दादागिरी, कुठे बेडरपणाने वागायचं. काही लोक म्हणजे का तुम्ही कुणाला भेटत नाहीत. ते म्हणजे कारणच काय, आडनावच वाघ आहे आणि माणूसच वाघासारखा आहे. एक दिवशी PSI म्हणले, इकडे बरं, तुमचं वाघ आडनाव असल्यामुळे कुणालाच भेट नाही. ते म्हणले, साहेब कधीच भेटणार नाही, माझं आडनावच वाघ आहे. PSI म्हणले, आडनाव वाघ असल्यामुळे कुणाला भेट नाहीत हे खरं आहे, पण घरी गेल्यानंतर पत्नीला का घाबरता मग, त्याला कशामुळे भेटतात. तेव्हा मला, साहेब त्याचं कारण आहे, माझं आडनाव वाघ असल्यामुळे मी कुणालाच भेट नाही, पण पत्नी काढल्याचं आडनाव वाघ मारे म्हणला, त्याच्यामुळे भेटतो म्हणला. आता वाघाला भीती वाघ मारायची, कारण माझ्यापेक्षा मोठे आले ना ते, म्हणून आपल्यापेक्षा मोठ्याच माणसाची भीती वाटते. किती विनोद. अहो भीती महाराज, एक लक्षात ठेवायचं, एकही माणूस नाही ज्या माणसाकडे भीती नाही. फक्त कुणाला कशाची, कुणाला कशाची. सुभाषितकार सांगतात ना, जिथं भोग आहे रोगाची भीती आहे, श्रीमंताला चोराची भीती आहे, राजाला दुष्काळ पडण्याची, भूकंप होण्याची भीती आहे, शास्त्री पंडिताला कोणी वाद घालण्याची भीती, कुलवान माणसाला चूत होण्याची भीती, स्वरूपान माणसाला म्हातारपण येण्याची भीती, शरीराला काळाची भीती आहे. फक्त निर्भय आमचा भगवान विष्णू आणि भगवत भक्त यांच्या ठिकाणी निर्भयता नाही. तर प्रत्येकाच्या जीवनात भीती आहे. आणि जिथं भोग आहे तिथं रोग आहे. हे सगळं आपल्या वाट्याला आलेलं आहे, लक्षात ठेवा. भोग रोग जोडून सगळं बासोडी, आरोचित हो गाता सगळं बासोडी. भोग रोग जोडून या दिले अनेका सज्जना हो माय बापा. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघा ना, जरा समाजामध्ये बारीक निरीक्षण करा. जे शेतामध्ये किंवा अंग मेहनतीनं धंदा करणारे माणसं आहेत ना, कबाड कष्ट, अगदी अंगातून घाम निघेपर्यंत, अशा माणसाचा वाल कधीच खराब झालेला दिसत नाही. लक्षात ठेवा. बायपास सर्जरी अशा माणसाची होती. वाल कुणाचा खराब होतो, ज्याच्याकडे हे बाल आहे. रोगाला सुद्धा अक्कल आहे, कुणाच्या घरी गेल्यावर व्यवस्था होणार आहे. लक्षात ठेवा. गरीबाच्या घरी जाऊन कशाला इज्जत घालून घेईन स्वतःची, त्याची व्यवस्था तर व्हायला पाहिजे ना. हा भोग आहे म्हणूनच रोग आहे. आता घरात लाईट आला भोग आहे, TV आला भोग आहे, लगेच रोग आहे. डोळ्याला पलस महिन्यात चष्मे सुरू होतात. काही काही माणसं बघा कीर्तनात बसली की डुकलं घेतात, आणि TV पाहताना वाटतं डोळ्यातून जीव गेला का काय, पापणे सुद्धा पडू देत नाही. तो आता काय सांगा. हा भोग आहे म्हणूनच रोग आहे. विठाला जिथं भोग आहे रोगाची भीती आहे. श्रीमंताला सुद्धा भीती आहे. कशाची भीती आहे? चोराची. म्हणून सध्या तरी बघा काही काही श्रीमंत रात्र झोपत नाहीत. झोपच येत नाही त्या श्रीमंताला. पाऊस दुष्काळ सगळा पाऊस फाकला ना, झोपच येत नाही. काही श्रीमंताला झोपीच्या गोळ्या खावा लागतात. आता आमच्या बीड भागातल्या श्रीमंतांना गोळ्या सुद्धा बंद केल्या, मग कीर्तन आहे काय सुरू केलं. कधीच नाही येणारा श्रीमंत कीर्तनात दिसला. मला वाटलं कसा आला, म्हणलं भाऊन आणला असेल. दुसऱ्या दिवशी बघितलं, मी म्हणलं कादळे महाराजांनी आणला. तिसऱ्या दिवशी बघितलं, पळतच गेलो आणि त्या माणसाचं दर्शन घेतलं. मला म्हणतो हा इंगळे महाराज. असं उलट कसं? मी म्हणलं उलट नाही हो, एवढे मोठे श्रीमंत माणसं, चांगला नाद लागला तुम्हाला कीर्तनाचा. नाद फित काय नाही म्हणला. आम्ही म्हणलं मग 3 दिवस झाले दिसतात, कसं काय? काय म्हणला इंगळे महाराज, घरी झोपच येत नाही, इथं बसलो की डोळा लागतो म्हणून येतो म्हणला झोपा काढायला. काय दुर्दैव आहे लोकांचं. श्रीमंताला सुद्धा भीती कशाची? चोराची. राजाला सुद्धा भीती कशाची? दुष्काळ पडण्याची, भूकंप होण्याची. दुष्काळ जाहीर करा, मोर्चे भानगडीत आहेत की नाही. बरं जाऊ द्या. तुम्हाला वाटतं का शास्त्री पंडित विद्वान कीर्तनकार होणं हे तरी लय सोपं आहे? अहो शास्त्री पंडिताला सुद्धा भीती हो. तू म्हणाल शास्त्री पंडिताला कुणाची भीती? वाद घालण्याची. समोरचा जर एखादा कुधांड आडमुठा माणूस मिळाला, अशा कुधांडाला काय करेन शास्त्री पंडित? अहो 12 गाड्या विद्या शिकलेला ग्रस्त, सगळे ग्रंथ असे बैलगाडी ठेवायचे आणि त्याला एक अशी काठी बांधायची आणि त्याला असं दिवसा दिवा लावायचा. आता दिवसा दिवा लावणे म्हणजे शहाणपणा दाखवणे. हा दिवसा दिवा लावून चालायचा ना. त्याला कोणी विचारलं, ओ मामा कुठले तुम्ही? का
दिवसा दिवा लावून चालतं, दिसत नाही तुम्हाला? मी शास्त्री पंडित विद्वान माणूस आहे, माझा नेम आहे, मला कोणी कुठलीही शंका विचारावी तो उत्तर देणार आणि नाही देता आल्यानंतर दिवाळी जेवणार. खरंच हो, कुठल्या ग्रंथातले कुठली शंका विचारा, अगदी उत्तरच द्यायचा, कारण हुशारच होता तो. एके दिवशी आपल्या नगरहून असं मनमाड रस्ते नाही का, एक शेतकरी आवठाण येतो. आता शेतकरी आडमोठाच विचारा, तो पळतच आला आवतो करून. म्हणला, ओ मामा कोण्या गावचे आहेत? तो म्हणला, का रे बाबा दिवसा दिवा लावून चालता? तो म्हणला, ए मी शास्त्री पंडित विद्वान माणूस आहे, माझा नेम असा आहे, मला कोणी कुठली शंका विचारावी त्याचं उत्तर देईन आणि नाही देता आल्यानंतर दिवाळी जेवणार. शेतकरी म्हणला, असं होय? पळत महागारी गेला आणि त्या अवताला दाबायचं रुमणं असतं ना, रुमणं, ते रुमणं खांद्यावर घेतलं आणि त्याच्याकडे आला. त्याला म्हणतो, मामा सांग बरं हे तुला कुठं लागणार आहे, म्हणजे हाणणार हे. शास्त्री म्हणला, बरं आहे का ताप? जर डोक्यात लागतं म्हणून तर टगडीवर हाणतंय. मला सांग. मला नाही सांगतात. मला मग इजव दिवा, गपचीप दिवा इजवा लागला. लक्षात त्यावेळेस पासून ही मन पडलेली कुठं हाणो रुमणं. विठाला आता असल्या कुठं हाणो रुमण्याला काय करीन शास्त्री खान पंडित का? अहो एखादा माणूस आडमोठा असल्या माणूस काय म्हणता, अहो जाऊ द्या हो शेवळे मला हात कर माझा, हो चला 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 जाऊ दे, उगं कुठं हाणो रूम नाही. कुठं हाणो रुमणं म्हणजे आडमोठ आहे. तुम्हाला सांगू का, बरेचशा म्हणीचा मी शोध लावलेला आहे. तो कुठं हाणू रुमणं नुसत्या म्हणणी पाठ आहेत. अल्ला देत आहे मगर छपर फाडफाड के देत आहे, किंवा काही व्यवहारात म्हण असतात अंतस्थ. एखाद लोक म्हणते 4-2 माणसं घरात घेऊन निघवा, कशाला माणसात इज्जत घालूत आपली झाकली मोठ. इकडे पद्धत आहे म्हणण्याची. ह्या म्हणीतनं 75% म्हणीचा शोध लावला. जसं कुठं हाणू रुमणं, तसं एक धावते वेगळं तुम्हाला सांगतो. पांडुरंगाची महापूजा करण्यासाठी 2-3 दिवसांनी राजा येणार होता. हे पुजाऱ्याला कळालं. पुजाऱ्यानं असा विचार केला, परवा दिवशी राजाची महापूजा आहे, भरपूर सोन्याच्या मोहरा देणगी मिळत, राजाला मंदिर व्यवस्थित वाटावा, प्रसन्न वाटावा, म्हणून त्यानं कलर वगैरे देऊन 5-6 हजार रुपये कर्ज काढलं गरिबीच्या मानानं आणि कलर दिला. तिसऱ्या दिवशी राजा वैभवासह महापूजा करायला, आणि पूजा संपल्यानंतर पूजेच्या मोबदल्यात दक्षिणा म्हणून राजानं 25 पैसे काढले आणि पांडुरंगाच्या पायावर ठेवले. पुजाऱ्याला थंडी ताप तिथंच सुरू झाला. मला 5-6 हजार कर्ज केले आणि यानं तर 25 पैसे ठेवले. आज नावेलाच डोकेबाज होता, पण राजा बाहेर गेला का त्यानं 25 पैसे हाच्या हातात आणले आणि मंदिराच्या पारावर आला. मला ऐका सज्जना हो, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. राजेसाहेब आताच महापूजा करून गेले. पूजेच्या मोबदल्यात त्याने एक वस्तू ठेवलेली दक्षिणा म्हणून, आणि ती का माझी गरिबाची ठेवून घेण्याची लायकी नाही. त्याचा लिलाव सुरू केलाय. ज्याला पाहिजे असेल त्यानं वार पुकारायला सुरुवात करा. आता राजानं ठेवलेली वस्तू काय कमी किमतीची असणार आहे का? सुरुवातच 10,000 पासून. 10,000 म्हणला नाही ना परवडत. 15,000 नाही 25 नाही. दाखव ना म्हणला, दाखवित नाही परवडत नाही. 75,000 1 लाख 1 लाखाला सुद्धा परवडत नाही. अहो मरणाची गर्दी वार पुकारायला. राजानं सहज घरी जाताना बघितलं, शिपायाला सांगितलं मंदिराकडे जा, गर्दी कसली, कोणाचे झगडे तंटे असतील तर लवकर येऊन सांगा. तो शिपाई पळतच आला. म्हणा का गर्दी कसली, कोणाचं भांडण झालं? नाही ही गर्दी. अहो आपले राजेसाहेब आताच महापूजा करून गेलेत. पूजेच्या मोबदल्यात त्यांना दक्षिणा म्हणून वस्तू ठेवलेली, आणि तो पुजारी म्हणतो माझी काय ठेवून घेण्याची लायकी नाही. त्याचा लिलाव सुरू केला. 1 लाखापर्यंत गेले. सोडितही नाही आणि दाखवितही नाही. काय असेल ते देव जाणे. तो शिपाई पळतच गेला. म्हणला साहेब भांडण झगडे तंटे नाहीत कोणाचे, मग तुम्ही दक्षिणा काय ठेवली पांडुरंगाच्या पार? मला का? पुजाऱ्याने त्याचा लिलाव सुरू केला. म्हणजे 1 लाखापर्यंत गेले. सोडितही नाही, काय ती दाखवितही नाही. राजा तिकडून पळतच आला आणि त्याच्या तोंडावरून असा हात फिरवला. म्हणलं माझे माय 1.25 लाख देतो, पण दाखवू नको कोणाला काय ठेवलं. त्यावेळेस पासून पद्धत आहे, झाकले मोठ 1.25 लाखाची, उघडी तर फुकाची. काय होतं 4 आण्याशिवाय. अशा काही जी म्हणी पडल्यात, असा कुठं हाणू रुमण्याला काय करणार. आता तसं तुम्ही 2-3 दिवस चांगले कीर्तन ऐकलेत आणि पुन्हा बी चांगले ऐकणार आहेत. लक्षात ठेवा, खरं मी महाराज आडमोठ्याच लोकांचा आहे. लक्षात. कारण आडमोठ्याला कसं नीट करायचं हीच अक्कल आहे मला जास्त. कारण आडमोठ्याला आडमोठाच माणूस पाहिजे ना. कुदांडाला कुदांड. शास्त्री पंडित काय कामाचा. उगा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाने उठवलं, उठ. तो विद्यार्थी मला का म्हणले, सांग इथून पुन्हा 150 किलोमीटर. तर माझं वय किती? कुदांडच आहे का? इथून पुन्हा 150 किलोमीटर तर माझं वय किती? ते कार्ट असं चाबर होतं. मला सांगू सांग. मला 42 आणि नेमकं 42 भरलं. शिक्षक सुद्धा इतकी पॅक झाली. म्हणजे इकडे ही पद्धती कशी गणिताची राईट सांगितलं म्हणले पद्धती. मला पद्धती एकदम सोपी आहे. माझा भाऊ 21 वर्षाचा आहे, तो हाफ मॅड आहे म्हणला, आणि तुम्ही फुल मॅड म्हणून 42 केलं. म्हणला मूर्खासारखं बोलतो. तो म्हणला मग जर किलोमीटरचा ना वयाचा काही संबंधच येत नाही ना. एवढं बोलल्यावर सुद्धा शिक्षक म्हणले इकडे कोणाचा आहे रे तो? आमक्याचा आहे. श्रीमंताचा आहे म्हणून लय चाबऱ्याने बोलतो का? म्हणलं अरे
एकुलता एक असलं म्हटलं लईच बोलायला हुशार आहे रे. बहुतेक तुझ्या जन्मकाळीचा तर गुण नसेल. तुझा जन्म तरी कधी झाला मला सांग. ते पोरग म्हणलं माझं शुक्रवारी झालेला. आणि ते कारण असं विचित्र होतं. ते म्हणतं सर तुमचा. सर म्हणले माझा रविवारी झालेला. ते मला हे लबाड बोलतात. म्हणला का? म्हणला रविवारी सुट्टी असते ना. ह्या असले विचित्र कार्टे आता असल्या आडमुट्याला काय करणार शास्त्रीकांत पंडित. म्हणून लक्षात ठेवा माय बापा हो सज्जन आहो, आडमुट्या माणसाला आडमुठात माणूस पाहिजे. म्हणून शास्त्री पंडिताच्या जीवनात सुद्धा भीती आहे. तुम्हाला सांगू आता काही लोक विचारणार असते तो 1988 मी राम भक्त घेऊन पैठणला गेलो होतो. राम वनवासी म्हणजे ते पोते घातलेले असतात ना लक्ष्मण शक्तीचं कारण. 71 लोक होते. 71 त्याच्यात फक्त पांढऱ्या कपड्यावाला मी एकटा होतो. कारण पोते घातलेले बोलत नाहीत असा त्यांचा नियम. हे बोलत होते पण जास्त नाही. यायला फक्त जर विचारलं हो मामा कुठलेच राम भक्त, ते म्हणे ते आम्ही बोलत नाहीत त्या पांढऱ्या कपड्याला विचार. आणि म्हणलं नाव सांगायलाच काय फाशी आली होती वाद. म्हणजे असे कडक नेमबाज होते. लक्षात ठेवा. आम्ही शेवगाव तालुक्यात एका मंदिरात थांबलोत मारुतीच्या. एक जण माणूस सायकलवर बसून आला. मूर्ख आहेत म्हणला, खिचडी खाते, साबुदाणा खाते, बुमलत फिरते, लाजा वाटत नाही, नालायक कुणीकडले. लागला शिवाय त्याला. मी मंदिराच्या बाहेर आलो. मला मामा कुणाला? मला तुम्हाला. म्हणलं आम्हाला कशामुळं? ते मला हे पोते घालून का फिरते? म्हणलं आमच्या इथे रामायण लावलेले लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम सगळी माहिती रामायणातली. म्हणलं नाही मला माझी एक शंका आहे. म्हणलं विचार येत असली तर सांगायला तर नाही म्हणत. शंका सोपी. म्हणला मारुतरायाने शेपटाला चिंध्याकडून सगळी लंका जाळली आणि त्यावेळेला तो शेपटी उजवण्यासाठी समुद्राच्या कडीला गेला. त्यावेळेला त्याने ते घाम टाकला जणू, मगरीने गिळला जणू आणि मखर ध्वज झाला जणू. म्हणलं जणू नाही मामा खरंच आहे. मला म्हणलं शंका आहे. म्हणलं काय शंका आहे? मग घामापासून संतती कशी होईल? म्हणलं म्हणायचंय काय तुला? म्हणायचं काहीच नाही फक्त शंका आहे. त्याला सांगितलं मूर्खा तुझ्या अंगातलं बनेल तू जर 15 दिवस धुतलं नाही तुझ्या घामाने तुला शेकड्यावर होत्या. त्याला एक झालं तुला काय वाटलं? विठाला विठाला. आता सांगा आटल्या आडमुट्याला कुठले ग्रंथ उघडीत बसावा मला सांगा. लयच कुदान माणसं मिळते. तू आता काय? मी जालना जिल्ह्याच्या एका गावात कीर्तन होतं. नाव नाही सांगत त्या गावाचं. 4 पोरं आले हो आमच्याकडे कुदान. ते म्हणतो तू विचार. ते म्हणतो तू विचार. मी म्हणलं पोरा हो व्यवस्थित विचारा. कुदान असेल तर विचारू नका. कुदान असलं तर मी उत्तर कुदान. नाही ते कंबर का बांधतात म्हणले कीर्तनात. म्हणलं ठीक आहे काय माहिती. मी म्हणलं बा संप्रदायाचा नियम आहे काही प्रमाण आहेत का? असं घालो नि बळकट घालो कडी काळावरी. किंवा एखादा व्यवहार असेल माणूस म्हणतो नको ना. ते म्हणतो बांध कंबर म्हणजे हो तयार धीट हो धीर. असे बरेचसे प्रमाण देऊन पटवतो. दुसरा म्हणतो ते नाही. म्हणलं मग ते म्हणलं नारदाची शेंडी उभीच का? ताईट शेंडी असतील नारदाची उभीच का? म्हणले बघा नारद स्वर्ग मृत्यू पाताळात फिरतो हे तर माहिती ना तुम्हाला? माहिती आहे म्हणलं रेडिओ बघितलेला महाराज. म्हणलं त्याला ती काडी असते ती काय म्हणते? ती म्हणला इरियत. म्हणलं कशासाठी? म्हणले सगळ्या आकाशवाणीतलं कळतं. म्हणलं तसं आमच्या नारदाचं इरियल आहे तिने ताळातलं कळतं. काय सांगावं असलेला मला सांगा. आता यांना कुठं ग्रंथ उघडीत बसायचं. म्हणून शास्त्री पंडिताच्या जीवनात सुद्धा भीती कशाची? कुदान माणसाची. पण महाराज मध्ये आमच्या जीवनात अमर दादा काय अमर दादा काय अजिबात भीती ना. आम्हाचा असा काही भय नाही रे लोके देव उभा मागे पुढे उघवी कोडे. म्हणून लक्षात ठेवा सज्जना हो माय बापा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आता भय नाही ऐशे वाटे जीवा. अजिबात आमच्या जीवनात भीती नाही का? घडली आ सेवा समर्थाची. समर्थ कुणाला म्हणायचे? समर्थाच्या यादीमध्ये 4 लोक आहेत. समर्थ देव,
समर्थ श्री गुरु, समर्थ संत आणि समर्थ आई वडील. लक्षात ठेवा मायबापा हो, हे चारही लोक समर्थाच्या यादीतले आहेत. फक्त प्रसंगोपात त्याचा अर्थ लावायचा. समर्थ कुणाला म्हणायचं इथं? भगवान स्वतः नव्यात सांगतात, पर्वते बैसकांना सांडावी, समुद्र रेखा नुलांडावी, पृथ्वी या भूती व्हावी आज्ञापै माझी, म्या बोलविल्या विदू बोली, म्या चालविल्या सुरी चाली, म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते, ऐसा जो समर्थ तो मी जगाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, वृक्षाचे पान हाले जाती, असा समर्थ त्याची सेवा. नाही तर मी विनोद सांगत असतो, ऐकणारे लोक कीर्तन करायपेक्षा डोकं पुढं लावायचे, एखाद्या नावाचाच समर्थ बघायची आणि सेवा करीत बसायची. महाराजांनी सांगितलं समर्थाची सेवा, पण ऐसा नावाचा नाही. नावाचे समर्थ भरपूर आहेत. म्हणून मला जमलेल्या मायबापांना विनंती करावरती, हो, मुलं मुली जन्मल्या त्यांची नावं ठेवण्यापेक्षा निघतेत कसे वागतेत कसे मग नावं ठेवायचं. कसे निघतेत कसे वागतेत बघत जा ना. नाव समर्थ असेल, लक्षण नसेल तर काय उपयोग आहे? तुकाराम महाराज म्हणतात, पोटासाठी वेची चणे आणि तोंडी म्हणे मी राजा. एकाला विचारलं काय नाव आहे तुझं? राजा. काय करीत असतो? म्हणलं भीक मागतो. काय करते? राजा नावाची इज्जत. दुसरं तुझं नाव? श्रीमंत. कुठे निघाला? म्हणला रोजगार हमीवर. आता श्रीमंत रोजगार हमीवर म्हणलं गरीबाचे काय हालेत मला सांगा. एखाद्या तुझं नाव? गंगाधर. आणि आंघोळ नाही महिनाभर, वारं गंगाधर. काय नावासारखं लक्षण थोडं. अहो आमच्या माता भगिनीकडे तर बरंच आढळून. एखाद्या बाईला विचारा, बाई तुमचं काय नाव? निर्मळा. आणि घरादाराला पुरा आला 15 दिवसाला झाडायची. काय निर्मळा, काय ते घर. दुसऱ्या बाईला विचारा, तुमचं नाव? शांती. आणि नटलेलं भांडण आणते, काही घेणं नाही देणं नाही. सगळं नावाच्या उलटच नाव. दुसऱ्याला विचारा, तुमचं नाव? सुलोचना. पाहते मुंबई पुन्हा. आता डोळे तरी नीट असावा. विठाला विठाला. अहो हे तरी बरं आहे. मी आधुनिक काळातलं नाव सांगत असतो, काय नाव आठवते ना काय नाही. एका गावात कीर्तनाला गेलो, 5 वाजताच गेलो, जेवण पिवण केलं. खोली मालकीन इंगडे महाराज 9चं टायमिंग आहे कीर्तनात. दिवसभर प्रवासात दगदग झालेली असती. खोलीमध्ये गादी पलंग फॅन खरं आराम. म्हणलं बरं. गेलो ना आपलं अंग टाकलं पलंगावर. म्हणलं आजी. म्हणते का? म्हणलं उशाला काही नाही का? म्हणते तर एक पोरगा आहे एक पोरगी आहे. मी तर उठूनच बसलो बा. मी म्हणलं आजी तसं आडवं का बोललात बरं मला? म्हणजे आडवं नाही का? तुम्हीच विचारलं ना उशाला काय नाही का? माझ्या उशाला एक मुलगा आहे एक मुलगी आहे. पुन्हा कळालं मला तिच्या पोरीचं नाव उषा आहे म्हणून. म्हणलं तुझ्या उशाला नाही, माझ्या उशाला इथं आराम करायचा. आता हे काय नाव आहेत का? नुसतं नावाचं समर्थ नाही पाहिजे, ओरिजिनल समर्थ. आणि समर्थ त्याला नाव सोपतं ज्याच्याकडे सगळं असतं, आणि सगळं समर्थाकडेच असतं. समर्थाचे घरी सकळ संपत, समर्थाचे घरी सकळ संपत, समर्थाच्या घरी सकळ संपदा, समर्थाच्या घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपत, समर्थाचे घरी सकळ संपत, समर्थाच्या घरी सकळ संपदा, समर्थाच्या घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा कासयाती, नाही तुटी कदा कासयाती, संगती पंगती देवा सवे घडे, संगती पंगती देवा सवे घडे. नाही तुटी कदा कासयाती, नाही तुटी कदा कासयाती, संगती पंगती देवा सवे घडे, संगती पंगती देवा सवे. समर्थाचे घरी सकळ संपदा. समर्थाकडे सगळं असतं, सगळं ज्याच्याकडे असतं त्याला समर्थ नाव असतं. असा जो आमचा समर्थ भगवान परमात्मा, त्याची सेवा जीवनामध्ये घडल्यामुळं महाराज आता भयना ह्या वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. आणि त्या समर्थ भगवान परमात्म्याची सेवा ही जीवनामध्ये घडल्यामुळं आता आमच्या जीवनात निर्भयता प्राप्त झाली. म्हणून ही सेवा सतत याच पद्धतीनं चालू ठेवायची. आता सेवेत अंतर पडता कामा नये. म्हणून महाराज सूचना देतात मनाला, आता माझा मन धरावा निर्धार, आता माझा मन धरावा निर्धार,
अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, बाबा म्हणा तो भगवान परमात्मा त्याची जीवनामध्ये सेवा घडल्यामुळे निर्भयता प्राप्त झाली. आता ही सेवा याच पद्धतीनं सतत चालू ठेवायची. आता सेवेत अंतर पडता कामा नये. आता माझ्या मने धरावा निर्धार, म्हणा तू एक असा निर्धार कर, आता चिंतनात अंतर पडू द्यायचं नाही. खरं सांगू माय बापा हो सज्जना, परमार्थामध्ये आपल्याला दुसरं काही नाही, फक्त आपल्या मनाचं सहकार्य मिळालं संपला परमार्थ. थोडे आहे चित्तच आहे झाली या, म्हणून मनाचं सहकार्य आपल्याला मिळायला पाहिजे परमार्थामध्ये. आणि ते नसेल ना मग काही उपयोग होत नाही. महाराज म्हणते जर मनाचं सहकार्य मिळालं ना, परमार्थ करत असताना कुठं फिरायची गरजच नाही देव बघण्यासाठी. हो आईचं बैचोनी करा एक चित्त. महाराज म्हणते तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ, आणि तरीच सकळ. किती प्रमाण, किती दृष्टांत, किती विनोद सांगू तुम्हाला. ही आपल्या आपल्या जवळ आहे बघा. देव बघायचं नाही इथंच, दुसरे वावगे फिरता रानोरान कशाला महाराज म्हणतात तिकडे जात. हे फक्त इथंच आहे. हे आपला आपल्या जवळ, पण दुसरीकडे कसं पाहतो त्याला दृष्टांत सांग. जुन्या काळातला एक वारकरी, पंढरपूरची महिन्यावारी करणारा पायी प्रवास. जुन्या काळातला म्हातारा म्हणजे कोटे अंगात, बारबंडी, पगडी डोक्याला, पताका खांद्यावर. जुन्या काळात दरकोच मुक्काम. एका मुक्कामाला मंदिरात वारकरी थांबला. रस्त्यानं एक मंदिराच्या समोरून माणूस जातो, तेवढ्यात वारकऱ्याने जवळचे पैसे काढले ना अशी मोजत बसला. 500 रुपये. जुन्या काळात 500 रुपये म्हणजे आज कमीत कमी 5,000 रुपये किंमत आहे, लक्षात ठेव. त्या माणसाने बघितलं, मला वारकऱ्याकडे तर 500 रुपये त्यांनी हाणले पाहिजे मला, पण कशा हाणावं, आपण हे वारकऱ्याचं सोंग घ्यावं म्हणलं, म्हणजे चोरी शपथ आहे. आता पंढरपूरला बघा खिचे हाणणाऱ्याच्या गळ्यात 2-2 माळे असतात. आता काय आपण बघितलं तर नाही यांनाच आणले काय खिचा माळे गळ्यात, माळी त्याच्यामुळे घातलेल्या आहेत. म्हणून काही लोक आहेत ना ज्याला काही कळत नाही, सरळ मध्ये जाऊ दे इंगळे मारत. काय खरंय तुमच्या माळकऱ्याचं, माळकरी लबाड आहे. माय बापा हो, माळकरी लबाड नाहीत, लबाडाईनं माळे घातलेले आहेत, लबाडी झाकाय. त्याला माळकऱ्याचा काय गुन्हा आहे मला सांगा तुम्ही. आता असे मान घरी गेला, यानं वारकऱ्याचं सोंग घेतलं आणि दुसऱ्या मुक्कामाला गाठलं म्हाताऱ्याला. मला बाबा जय हरी, म्हातारा मला जय हरी. म्हाताऱ्याला वाटलं बरं झालं सोबतीनं. चोराने विचार केला, आज रात्री लगेच चोरी करण्यापेक्षा 2-4 दिवसात म्हातारा विश्वासात घेऊन मग काम करावं. पण वारकऱ्याने दुसऱ्या दिवशी ओळखलं, हा वारकरी नाही, आपल्या पैशासाठी झालेला मला. हे दोघं मंदिरात थांबले का पोट खुंटीला अडकून ठेवायचे आणि चोर पडलं की झोपायचा, कारण पुन्हा चोरी करायला जागायचं आहे ना. म्हातारा 500 रुपये काढायचा आणि चोराच्या कोटाच्या खिशात घालायचं आणि बिनधास्त झोपायचं. चोर संध्याकाळी उठायचं आणि याचे खिशे चापायचं. म्हणलं मगाशी मोचीत होतं, कुठं ठेवलेत काही मिळत नाही. कंटाळून चोर झोपायचं आणि म्हातारा पहाटा काकडा भरणाला उठला, पहिले पैसे काढून आपल्या खिशात घालायचे आणि मग भजन सुरू करायचं. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल मावळी. आणि चोर उठून बसला, म्हातारा पैसे काढायचं की मोजायचं. मला बास रात्रभर परिचय नाही म्हणा, हे कुठं ठेवतं काय मिळत लागत. असं दर दिवसच. आता पैसे का सापडत नव्हते, पैसे याचे खिशात आणि चापी तो दुसऱ्याचे खिशे. तसं महाराज म्हणते तुझं पाचे परी तू जागा, दुसरीकडे बघायची गरज नाही. आपल्या जवळ फक्त मनाचं सहकार्य मिळा. म्हणून महाराज मनाला विनंती करतात, म्हणा अजिबात कुठं जायचं नाही, चिंतनात अंतर जायचं नाही म्हणण्यापेक्षा महाराज म्हणते जाणार नाही असं वाटतंय मला. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे. तुझे चरण देखले, तुझे चरण देखले, तुझे चरण देखले. बाग गेला तीन गेला, बाग गेला तीन गेला. तुझे चरण देखले, तुझे चरण देखले. बाग गेला तीन इकडे तिकडे भटकत फिरणारा चंचल चपळ असणार मन देवाच्या पायाकडे आले ना, आता जाणारच नाही महाराज मध्ये. आता कोठी धावे मन, तुझे चरण देखल्या. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, त्या येते पाऊले विटेवरी. जाणार नाही तरी पण महाराजाला विश्वास आला नाही म्हणण्यापेक्षा नाथ महाराज म्हणते धरू नका. मनाजी पाटील ते हे गावचा, विश्वास नका धरू त्याचा. घात करेल नेमाचा पाडेल फाशी. कधी दगा देईल सांगतायत. अहो असं वातावरण बघितल्यावर कसल्या नास्तिक माणसाला असं वाटतं आपल्याला भाऊकून माळ घालायची. आता काय असं
त्या बिचाऱ्यानं चांगल्या भावनेनं माळ घातलेली असते, त्याचा अजिबात गुन्हा नाही. पण सकाळी गावात फिरताना ही बघणारी चांडाळ चौकडी त्याच्या गळ्याकडे बघितली सुरू करते कधी बरे बरे, याला वाटतं नसती घातली तर बरं झालं असतं. हे काय ताप आहे. दुसऱ्या गल्लीत गेले की वा 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 करून करून भागले आणि देवपूजाला लागले. कच्चं गिराय काढलं तर काढूनच टाकतं, त्याला वाटतं नकोच हे ताप कशाला उगा. म्हणून नवीन परमार्थाला टिकून राहते ना असं नाही ना. तुकाराम महाराज मना आणलंय ना तुला देवाच्या बायाकडं, अजिबात कुठं जायचं ना असा तू एक निर्धारच करा. कारण एकाग्र चित्तानं त्या भगवंताचं चिंतन करणे, त्याच्याशिवाय निर्भयता प्राप्त झाली ना मग एकाग्र चित्तानं परमार्थ कराय. भगवंताने अर्जुनाला सुद्धा हे सांगितलेलं, अर्जुना तू म्हण मी हेची करी माझी हे भजनी प्रेम धरी, जे सर्वत्र नमस्कारे मजे काते आगामानस एक माझे स्वरूपी सवृत्तिक करू निघाले निष्ठंक बुद्धी निशेशी. तू मन बुद्धी सातेशी माझे स्वरूपी अर्पिशी, तू मातीची का पावशी भाक माझी. काही लोक म्हणजे जाऊ दे इंगळे महाराज, देव अर्जुनाचं तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचं अजून साधू संतांचं काम करेल, आमचं करेल का. तुमचंच काय कुणाचंही काम करतो. त्यांच्या दारात गेलं का कधीच कुणाची निराशा करत नाही. येथे नाही झाली कोणाची निराशा, 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 येथे नाही झाली कोणाची निराशा आली अटकासा कृपा, येथे नाही झाली कोणाची निराशा आली अटकासा कृपेविषयी. आता माझा मने धरावा निर्धारा, आता माझा मने धरावा निर्धारा, येथे नाही झाली कोणाची निराशा आणि अधिकाचा, येथे नाही झाली कोणाची निराशा आणि अधिकाचा. आता माझ्या मनात धरावा निर्धार, आता माझ्या मनात धरावा निर्धार. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, इथे नाही झाली कोणाचे निराश आल्या या चकास कृपेविषयी सज्जना हो माय बापा हो. आमचा भगवान असा देवाच्या दारात गेलं का कुणीही गेलं कधीच कुणाची निराशा होत नाही. कारण लक्षात ठेवा देव समर्थ आहे, कृपेविषयी म्हणजे कृपाळ आहे. तुम्हाला सांगू दारात आलेल्या याचकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसाकडे 3 गोष्टी असाव्या लागतात. माणूस समर्थ असावा, स्वतंत्र असावा आणि कृपाळू असावा. आमचा भगवान समर्थ आहे, स्वतंत्र आणि कृपाळू आहे. समाजात बरेचसे माणसं काय असे दिसतात, समर्थ आहेत, कृपाळू आहेत पण स्वतंत्र नाहीत. दारात भिकारी किती वेळ थांबला तरी ताकद नाही, घरच्याला सांगावं लागतं ते काहीतरी बऱ्याच वेळ झालं उभा आहे, तळमळ भरपूर पण हातात काही नाही. काही काही माणसं समर्थ आहेत, स्वतंत्र आहेत पण कृपाळू नाहीत. दाने कापे हात नावडे ते विषयी मात, धर्म करीत आहे के काने बांधे निजोडणे डोक्याशी. महाराज मध्ये दान धर्म लगेच जमत. असे काही काही माणसं कृपण आहेत ना, समर्थ स्वतंत्र कृपाळू नाहीत. आमच्याकडे एका श्रीमंत माणसानं गेटवर एक वॉचमॅन ठेवलेला आहे शिपाई महिन्यानं. कशासाठी? फक्त भिकारी भीक मागायला येऊ नये, दुसरं काहीच कारण नाही. किती उदाहरण करणारा माणूस असेल, भिकारी भीक मागायला. एके दिवशी काय झालं, तो गेटवरला वॉचमॅन झोपला. भिकाऱ्याला काय कल्पना, तो सहज गेटमधून घरात आला. तो श्रीमंत एवढा चिडला, मूर्ख नालायक, लाज वाटत नाही, आला कसा? तो मला ओ साहेब भीक मागायला, राखणदार असतं ना ते तर झोपलेला म्हणला. मग तुमचा राखणदार
गेला ह्यानं 2 थोबाडी दिल्या. मला मूर्खा तुला पगार देतो आणि तो खुशाल तो पगार याला मारल्यामुळे याला राग आली. याने भिकाऱ्याला 2 ठेवून दिला. हो मागायला. तोच भिकारी 6 महिन्यानं परत आला. गेटवरला वाचमॅन जागाच होता. मला का त्या दिवशी मारलेली अक्कल नाही तुला? चालू मागा रे. तो म्हणला ए तुझ्या मालकाला सांग मी आज न्यायला आलो ना, मला द्यायला आलो मला. तो गेला मला सावकार त्यावेळेचा भिकाऱ्याला येऊ देऊ नको, तुम्हाला काहीतरी द्यायचंय. मग द्यायचंय येऊ दे, द्यायचं असेल तर येऊ दे. मग ती मग आल्यावर म्हणला काय द्यायचंय? मला हे सुईंद्वारा. मला टिंगल करतो माझी सुई कशाला? ऐकून घ्या मला, तुम्ही मला मारलं ना त्या दिवशी तसंच स्वर्गात गेलो. तुमच्या आईवडिलाची भेट झाली, कपडे सुद्धा नाही तो घालायला, आहे ते सर्व फाटलेले. तुमचे आईवडील काय म्हणले? खाली जा आणि आमच्या पोराला सांग सुईद्वारा घेऊन ये कपडे शिवायला, आणि तेही स्वतःच आणणार नाही, तू कोणाचं तरी नेऊन दे आणि त्याला घेऊन ये म्हणावं. म्हणला मूर्खा सुई कशी संग न्यायची रे? म्हणला मेल्यावर. मूर्ख आहे का? म्हणला मेल्यावर सुई कुठे संग येत असते का? म्हणला मग नालायक आहे का? सुई सुद्धा नेणार नाही का? बांधून नेणारच का? दान कर ना कुणाला. भिकारी सुद्धा देत नाही दारात. काही गुदगुल्या झाले असतील काय माणसाला? मला सांगा अहो काय उपयोग आहे? तसा तुमचा नगर जिल्हा त्या बाबतीत बरा आहे, पण मी आमच्याकडलं सांगतो, लक्षात ठेवा. वाईट वाटतं महाराज, काही लयच कृपण माणसं आहे. तो दान धर्म म्हणजे जमतच नाही. किती किती सांगा तुम्हाला सांगू, गोड बोलून फसवतात. म्हणजे दारात गेलं की आल्या याचं का कृपेविषयी निराशा पदरात पडते, कृपेविषयी नाही. देवाच्या दारात निराशा नाही. इथं निराशा कशी तुम्हाला सांगतो. मंदिराचं बांधकाम चालू, सगळ्या आमच्या वारकऱ्याने 1,000 रुपये केले, आणि गावात एक श्रीमंत माणूस होता, त्याच्याकडे 5,000 रुपयाच्या अपेक्षेने गेले. म्हणजे सावकार मंदिराचं बांधकाम चालू आहे, तुमच्याकडे आलो तो वर्गणीला, आम्ही सगळ्यांना 1,000 केले. सावकार म्हणा बरं बरं, अजून किती खर्च लागेल? 30-40,000चं काम राहिले. सावकार म्हणा असं का? कशाला 17 जागेवर फिरता? मग मी देतो ना 40,000 रुपये. नौकराचं चेकबुक आण रे, आणि 40,000चा चेकच लिहून दिला. हे वर्गणी महागाई गेलेले खाली बसले, धाय मोकलून रडायले. दुसरा धर्मराजाचे म्हणले 5,000ची अपेक्षा केली ना रे, 40,000 दिले. धर्मराजाचे रडतच बँकेत गेले चेक मोडण्यासाठी, आमच्या मोडवळे साहेब. तिथे गेल्यावर बघत तर म्हणले अहो सही करायची राहिली ना. आल्यावर ते म्हणले अहो सावकार तुमची सही राहिली. नाही नाही माझं नाव मी कुठंच लिहित नाही, आपलं गुप्तदान असतं मला वारदरिंदर. आता 1 लाखाचा नाही का द्यायचा? मला सांगा अशा निराशा पदरात पडते ना, काय उपयोग? सप्ताह करणारा तर असा अनुभव येतो महाराज. कसं आहे, दारात चक्रा कशा मारायला होते, सप्ताह सुरू करा वर्गणी मागणार आणि फिरावं दारात. ते सावकार वर्गणी, अरे हो हो आपलं पुण्यतिथी सप्ताह सुरू झाला असेल. नाही वय? बरं बरं. आज कितवा दिवस आहे? 2रा दिवस. असं का? बरं बरं. 8 दिवस असतो ना? म्हणले हो. मग या उद्या या, आहे ना अजून 5-6 दिवस. आले बोंबलत मागे. अहो निराशा पदरात पडतील, काय उपयोग आहे? गेले दुसऱ्या दिवशी तिकडे पुन्हा. आता सावकार तुम्ही उद्या या म्हणले होते, तुम्ही तर पळून जायचंच गेलो म्हणला सप्त्यावाल्यानं. अरे मी का ना देता माणूस आहे का? उठून जायचं धंदा आहे म्हणलं. अरे आजे पैसे खिचतच समजणार रे, बाजारला निघा माझ्याकडे. आम्ही का नाही देणार माणूस आहे का? ठीक आहे उद्या काल्याचं कीर्तन, आज सामान भरायचं. मग त्याच्याकडे गेले. म्हणजे सावकार उद्या समाप्ती, सामान भरायचं, आज तुमच्याकडे आलो, तुम्ही या. अरे हो हो बरोबर आहे, उद्या समाप्ती असेल नाही का? बरं बरं. झाली का सगळ्या गावातली गोळा? इथून सुरुवात झाली झाली झाली. वरल्या वाड्यावरल्या पाटलांनी दिली का? दिली. त्याने किती? अहो त्याने तर साखरेचं पोतं डालड्या डबा. असं का? त्याला काय 17 जणांच्या मुंड्या मोडलेल्या आहेत. तुझा काय दिवाय सांग ना, बाकीच्या कशाला उकाळ्या पाकाळ्या करू? नाही नाही पलीकडच्या गल्लीतल्या पाटलानं त्याने दिली. त्याने किती? अहो त्याने साखरेचं पोतं डालड्या डबा. असं का? त्याला काय मागणं पुढं गोसाई रेट कोणाची तरी भरतीच आहे. लोक म्हणले तुझं सांग. मला टिपा ना. म्हणले किती? 2 किलो हाबरेट. एवढ्या चक्र मारून जाऊन दे म्हणले. हे हलकाटाच्या काय नादी लागायचे. नुसती टिपले, दिले सुद्धा नाही. आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या पंक्तीला 18 माणसं घेऊन बसलं जेवायला, लक्षात ठेवा. आणि जेवून उठला की गाव करायला म्हणतो हिशेब, म्हणजे 2 किलो हाबरेटवरच. आता काय सांगावं तुम्हाला सांगू, खरंच दान करणारे माणसं ट्रकाचे ट्रका दान देतात. नाव सुद्धा सांगत नाही. तो आम्ही रुपया दिला घे, भांडणं पुकारलं नाही का? काय झालं? रुपया दिलाय ना आपण, ते बी न चालणार असतो. दुकानदारांना नाही घेतलं इकडे देते ते. काय नावासाठी लोक आता काय हे दान धर्म. हो 60 गाजराची वाट पाहे विमानाची. वाईट वाटतं महाराज, नावासाठी कसे मरते तुम्हाला. एका मंदिरात भजन चालू होतं. हे आमचे असे कलाकार माणसं, आधी गाणारे प्रकाश महाराज, आरोटे महाराज असे होते ना, चांगले भजनी मंडळ असे गायक. असं भजन रंगात आलं. एक माणूस गेला आणि फॅनचं बटन बंद केलं आणि बसला खाली. आता उन्हाळा म्हणतोय मी, ते लोक म्हणले का रे कोण बंद केला फॅन? आपण दिलेला म्हणला मंदिराला. आणि म्हणले मग बंद काऊन केलास? मला नाव आहे ना खाली, चालू असलं कोण वाचेन म्हणला. शाबास मारे तो का काय म्हणतात. आता असले माणसं मला सांगा काय सांगायला पाहिजे. अरे 2 किलो हाबरेट. आता काय सांगा, लयच वाईट आहे महाराज. तुम्हाला सांगू का, गणित सांगतो मी. गणित म्हणजे आपण, मी म्हणतो जरूर तुम्ही आम्ही पैसे कमवायचे. संसारी माणसं आहेत, पैसा कमवण्यासाठी मागं कोणीच पडायचे नाही. अगदी भरपूर पैसे कमा, पण विनंती आहे तुम्हाला, कमवलेल्या पैशानंतर
कमवलेल्या पैशात कमीत कमी 10% खर्च परमार्थात करा. किती? फक्त 10. मग किती कमवा, किती बी. उदाहरण 1 लाख रुपये तुमचं उत्पन्न असेल, 90 तुम्ही घ्या, 10 देवाला द्या. कारण त्याचंच त्याला देतो. आपण फार उपकार करत नाही देवावर. ज्या देवानं तुम्हाला लाखो रुपयाची इष्टी दिली त्याचंच त्याला देणं म्हणजे काय गुन्हा आहे का? अहो किती विनोद सांगू. एखादा वारकरी एसटीत चढताना एका साहेबाला धक्का लागला. तो म्हणला, साहेब म्हणतो, हो वारकरी बाबा, बघता कोणीकडे चालता कोणीकडे डोळे गेले दिसत नाही. ते म्हणलं, हो साहेब, साधा भोळा माणूस आहे, धक्का लागला म्हणजे एवढं चिडायला काय झालं तुम्हाला? साधा भोळा कटला, येडपट कोणी काढला? आता बरंचसं पुढे गेल्यावर हे वारकरी लोक बोलके असते. ते म्हणला, साहेब नाराज झाले का? मला बोल नका हो. असं नाही म्हणलं. हे बा आपला प्रवास आहे दूरचा, काहीतरी करमणूक पाहिजे ना. आपण कशासाठी सांगावलं लक्षात राहा तुमच्या. त्याचंच त्याला देणं म्हणजे काय उपकार करत नाहीत आपण. बरंचसं पुढे गेलं. ते म्हणला, साहेब आपण उखाणे खेळू. उखाणे म्हणजे आणा ओळखायच्या. मी तुम्हाला उखाणा सांगणार, तुम्ही ओळखायचा, कारण तुम्ही शिकलेले. आणि तुम्हाला नाही कळाला का, आपल्याला 1.5 रुपया द्यायचा, 1 रुपया 50 पैसे. आणि मला नाही कळायला मी 50 पैसे देणार, कारण मी अंगठ्या बाजार आहे. साहेब म्हणले, उखाणा सांग ना. उखाणा सोपा आहे म्हणला. 13 डोळे, 17 हात, 18 पाय असतो काय? साहेब म्हणला, कुठं बघितलं नाही, ऐकलं नाही. 13 डोळे, 17 हात, 18 पाय असतं काय? काय माहित नाही मला. ते 1.5 रुपये. 1.5 रुपये हातात घेतले. ते साहेब म्हणला, तू सांग ना. म्हणलं, मला नाही येत, मला 50 पैसे. मला धर, पण रुपया फायद्यात राहिलाच ना. त्याच्याकडूनच 1.5 घेतला आणि त्याला रुपये दिला म्हणजे काय उपकार केले मला सांगा. तसं ज्या देवानं तुम्हाला लाखो रुपयाच्या इस्टेट दिल्यात त्याच त्याला द्यायचं ह्या जातीच्या मुळावर येते. विठाला विठाला. हो, असले काय कृपण माणसं आहेत. म्हणून आमचा भगवान तसा नाही. भगवान समर्थ आहे आणि पुन्हा कृपाळ, लक्ष्मी वल्लभा आणि दीननाथा. म्हणून आल्या याच काच कृपेविषयी. कृपावंत कोण? माझे विटाई वाचून. कृपावंत किती? दीन बहु आवडते देवा तू कृपा करुणा सिंधू. किंवा बहु आहे, बहु आहे करुणावंत, बहु आहे, बहु आहे करुणावंत, 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 बहु आहे, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत है नाम जा, अनंत है नाम जा, अनंत है नाम जा. तो हा उतरीन, तो हा उतरीन पर, तो हा उतरीन, तो हा उतरीन पर. अनंत है नाम जा, अनंत है नाम जा, अनंत है नाम जा. तो हा उतरील मारा, तो हा उतरील, तो हा उतरील मारा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. त्याच्यासारखा कृपाळू कोणी नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात, आल्या याच का असं कृपेवेश. कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, पापी असो, भक्त असो, अभक्त असो, आमच्या देवाकडे भेदभाव नाही, विषमता नाही. म्हणून महाराज सांगतात, तो का म्हणे नाही तुझी परी, तो का म्हणे नाही तुझी परी. आली दोधी पारी, तुका म्हणे नाही दोधी पारी. तुका म्हणत नाही तुझी परी, तुका म्हणत नाही तुझी परी.
आता माझ्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकारामात आमच्या देवाकडे भेदभाव नाही, विषमता नाही. कोणी असा कशा असा तुका म्हणे येथे नाही तुझी परी. राया रंकासरी देवा पायी उंच नीच काही नेणे. भगवंत राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, पापी असो, भक्त असो. कथाभाग सांगून वेळ घेत नाही. पुतणा मावशी मारण्यासाठी गेली तरी उद्धार केला. शिशुपाळानं राजूसेने शेलक्या शिव्या दिल्या तरी काम केलं. आजामेळानं कधीच भजन केलं नाही, अशांचा सुद्धा उद्धार केला. म्हणून आमच्या देवाकडे भेदभाव नाही, विषमता नाही. कोणी असो सगळ्यांचा उद्धार करणारा असा जो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनात अजिबात अंतर पडू द्यायचे नाही. महाराज मध्ये आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. ते कसं करायचे चिंतन? विठोबा रखुमाई जय जय द्वार कुमारी. आतापर्यंत मी तुम्हाला त्रास दिला नाही, देवाची माझी इच्छा नाही. पण मगापासून बघतो आमची उभा राहणाऱ्याची आतडे तुटायची पाळी आली. बसणाऱ्यानं काही धक्का लावून घेतला नाही विचाराने. विठ्ठल विठ्ठल नाही, पुंडली नाही, म्हणत असते कितीही कर वटवट. आम्ही निबरगडची निबरगड आहे. असं करू नका. तुमच्या पाया पडून सांगते बघा, आपल्या अजून 15 मिनिट शिल्लक आहेत. पण जर तुम्ही आता टाळी वाजवली, भजन केलं समजा, तरी 15 मिनिट सांगतो. नाही टाळी वाजवली समजा तर इथंच ये विठ्ठल. काही लोक दिली धमकी पण कच्चीच. नाही वाजवली समजा म्हणजे काही शब्द आहेत ना वजन घालवणारे. समजा, पण, परंतु म्हणजे वजन पुढणं. एखाद्या नाही कीर्तनाला गेलं का रे? इंगळे महाराजाचं कीर्तन होतं रात्री, गेलं का? हो गेलतो. कसं काय कार्यक्रम? कीर्तनाला लय मजा आली राव. कीर्तन बेस्ट झालं, पण त्या पन्न बेस्ट गेलं ना मातीत सगळं. कीर्तन बेस्ट झालं पण कशाला पण पन्न बेस्ट राहतं. तसं कीर्तनाला नाही वाजवली समजा, पण समजाचा तडाखा तुम्हाला माहीत नसेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर टाळ्या नाही वाजवल्या समजा, कीर्तन इथंच संपलं समजा. उदाहरण कर, एका बाईला 5 जावई होते. 5 4 शेतकरी होते, एक शिकलेला होता नोकरीवाला जावयाला घी जेवायला करायची पुरणपोळी उत्कृष्ट जेवण. शेतकऱ्याला का पिठलं भाकर. लोक म्हणायचे बाई तुम्ही त्या जावयाला लई सेवा करता, पुढं करता. काय मिळे? माझा जावई नोकरीला म्हणजे मुंबईला. आता आमच्या माता भगिनी काय सांगावं तुम्हाला, पोरगा किती गुणवान असू द्या त्याचा अपमानच करत्या. जावई कसले दलिंदर असू द्या त्याचं वर्णनच करत्या. उगा अशा 10-5 जणी बसवतात आणि त्यांच्या गप्पा ऐकत. एक म्हणते माझा जावई पोरगीटले नशिबान, आटला श्रीमंत मिळाला. काय सांगू, लई श्रीमंत. 5 मिनिट पायी चलत नाही, मोटरीच्या खाली उतरतच नाही. 5 पाऊल सुद्धा नेहमी मोटरीतच बसलेला असतो. दुसरी म्हणली मुलकाची गरिबी, हिला एवढा कवा श्रीमंत मिळाला. अगं ती श्रीमंती ड्रायव्हर असेल, मग कशाला पायी चलन मरायचा नाही का? पण माझा जावाई ड्रायव्हर आहे कधी म्हणायची नाही. असं तोंड भरून वर्णन करणार. लक्षात ठेवा, उगा त्यांच्या गप्पा ऐकावा. दुसरी म्हणते माझा जावाई रोज 1000, 2000, 1000, 2000 सारखे पात्र उठवतो. इतकं अन्नदान माझ्या जावायच्या हातानं, लईच अन्नदान. लोक म्हणले कसं शक्य? सप्त्यातली पंगत बळत घालतात मुळावर आल्यावर, आणि 2-2 हजार पात्र दान करायला एवढं श्रीमंत आहे. ती श्रीमंती अगं हाटला तसा. मग ह्याला काय नुसतं राईस प्लेट आणि फुल प्लेट नेऊन देते, याच्या काय पोटाला धक्का का? मला सांगा. अहो काही ताणच नाही ना. पण हॉटेलमध्ये कामाला आहे कशी म्हणायची? तसं त्या बाईनं म्हणा माझा जावई नोकरीला मुंबईला. कुठल्या खात्यात आहे? रेल्वेच्या. काय करतो म्हणजे गाडी आल्यावर हिरवे तांबडे झेंडे आले होतो. आता त्या बिचारीला तेवढंच मोठं वाटायचं. पण शेतकरी गेले का पिठलं भाकर, मग घालू द्या. पण गपची बसाव का नाही, घालायची पिठलं भाकर. सांग जावाई पुरणपोळी समजा, म्हणजे समजाचं सांगायला तुम्हाला. ते मला शाबास धडधड बेसन माझ्या डोळ्यात चलतंय. पुरणपोळी समजा. दुसऱ्या दिवशी चटणी भाकर जावाई लाडू समजा. 8 दिवस सहन केले त्यानं. 8 दिवस मला म्हातारी काय जेवायला करीत नाही. 8व्या दिवशी चटणी भाकर सांगितलं जावाई ही पुरणपोळी समजा. गिराग आला जी भाई झाली, एक ठोका दिला का नाही गालात. तो म्हणला मामानेच मारली समजा. काय बिघडलं जाऊ समजा तर समजा. तसं तुम्ही जर टाळ्या नाही वाजवल्या समजा, म्हणजे समजाचा तडाखा सांगवलं, पुढचं नाही सांगत. असं काही करू नका. माझी हाला हाला हाला. जय 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 विठोबा. उड्या मारा उड्या मारा उड्या मारा उड्या मारा. विठोबा रखुमाई. विठोबा जय जय विठोबा रखुमाई.
होईना ह्या ऐशे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाती आता माझ्या मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावे यथामध्ये ठावका धावत्या वेगात संकल्पित वेळेच्या आत वारकरी संप्रदायाच्या नियमन अभंगाचा शब्दाशी भावार्थ संपवलेला आहे. वेळ आपली नियमाप्रमाणे संपतच आलेली पण मगाच याच्यावर काही शंका येतात थोडंसं सांगतो. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात भीती नाही. का भीती नाही? घडल्या सेवा समर्थाची तो समर्थ भगवान परमात्मा त्याची सेवा घडली म्हणून जीवनामध्ये निर्भयता प्राप्त झाली. सज्जन आहो मायबापा हो भीती कुणाला वाटते सांगू तुम्हाला? केवढा मोठा कठलाही माणूस असू द्या. तुम्हाला उदाहरण सांगतो. राजा रावणासारखा श्रीमंत राजा रावणच किती श्रीमंती आहे. काश्याचे पितळाचे तांब्याचे चिरेबंदी विटाच्या घराचा विचार करायचा नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी घर लंकेत सोन्याचे 33 कोटी देवबंदी शाळेत आहेत. 9 ग्रहांच्या पायऱ्या केलेल्या आहेत. एवढा मोठा राजा रावण तरी आमच्या प्रभू रामचंद्राला भीत होता. का? सेवा करीत नव्हता. विठ्ठला विठ्ठला हा हो एवढा मोठा दुर्योधन तरी भगवान श्रीकृष्णाला भीतच होता. का भीत होते लोक? सेवा करत नव्हते. सेवा करणाऱ्याच्या जीवनात काय भीती? सत्य त्याची सेवा आणि भय काय त्याच्या जीवा. तुम्हाला सांगू भीती कोणाला होते? किती म्हणी सांगू म्हणजे लक्षात येईल. आपले तुमच्याकडे आमच्याकडे एक म्हण आहे. आपण म्हण म्हणताना म्हणतो भाव तिथं देव. ऐका, भाव तिथं देव आणि पाप तिथं भेव. सोपं गणित आहे. भाव तिथं देव आहे आणि पाप तिथं भेव आहे आणि चिवडा तिथं शेव आहे. हे सगळ्यालाच माहिती. हे काय सांगायचं? लक्षात ठेवा माय बापा हो सज्जन आहो. पाप करणारे माणसं तुम्हाला बाहेरून चांगले वाटतात पण त्यांचं अंतकरण बघा कसं ठोके देते. त्यांना माहिती आपण किती छान आहेत. पाप करणारे माणसं पावलो भीतात. म्हणून सज्जना हो माय बापा हो परमार्थ करण्याच्या जीवनात काय भीती? काही लोक म्हणजे बस करा इंगळे महाराज तुमची वेळ संपलेली नियम आहे. काय गरज आहे आम्हाला परमार्थ करण्याची? आमच्याकडे काय भोग नाही. रोगाची भीती वाटायला. आम्ही श्रीमंत नाही. चोराची भीती वाटायला. आम्ही शास्त्री पंडित नाहीत. कोणी वाद घालण्याची भीती वाटायला. आम्ही काही आता जाऊ दे ह्याच्यातली कुठलीच भीती नसेल. पण एक भीती अशी ती सगळ्याच्याच मागं लागलेली ती म्हणजे काळाची. सांगा एखादा माणूस हातवर करून आम्हाला मरायचे नाही. काळे खादला अवघाचे आकार उत्पत्ती संवार घडामोडी. म्हणून महाराज म्हणतील उठा उठा जागा पाठी भयाले पण नरी वाचोने तुझा ठाव नाही. परमार्थ करण्याच्या जीवनात ही भीती सुद्धा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुक्या घरी राबतो. काळ रोळतो चरणी देव घरी वाही पाणी कळीच्या काळा नागविती जी विठ्ठल धरिला तिथे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल कापीजे कळी काळ शेकडो प्रमाणे देतात. मग सज्जन आहो माय बापा हो सर्वांना हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. काळाच्या तडाख्यात जाऊन वाटतं ना मग पवित्र असा नरदय मिळाला ना. पवित्र तुळशीच्या माळे गळ्यात घाला. पवित्र अंतकरणाने परमार्थ करा आणि तिनं अधर्माना विचारानं वागू नका. मद्यपान करू नका. मांसाहारी बनू नका. भावी पिढी बिघडू नका. संसारात उद्ध्वस्त करू नका. मायबापा हो बऱ्याच दिवसापासून सांगत आलेलो आहे. वाईट काळ आलेला आहे. लक्षात ठेवा. 1999ला सुरुवात झालेली 2006 पर्यंत. म्हणून सर्वांना पाया पडून कळकळीची विनंती आहे. आणि तिनं धर्माना विचारानं वागायचं नाही. मद्यपान करायचं नाही. मांसाहारी बनायचं नाही. भावी पिढी बिघडायची नाही. संसार उद्ध्वस्त करू नका ही कळकळीची विनंती करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. हुकचूक झाली असेल कमी जास्त वेळ झाला असेल बोलता बोलता कदा शब्द बेडावकडे गेला असेल माफी असू द्या. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडावी चुका पावली ते चोज करून हे माऊले वाकुडे तुकडे बाळकाचे बोल करे ते नवल मायबाप नुन्न ते पुरते चाल हो द्या अधिक ते सरते करून घ्यावे तुम्हा तुम्ही तसे करविले तशी केली कटकट वाकडे कनेट देवदाने पायाच्या प्रदाने काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संगती नव्यांग बदुकी नवा उपदेश तुमचे बडोळ तुमच्या कृपेचे पोचणे जन्म जन्मी तुका म्हणे झालेली सेवा श्रीगुरूंच्या श्रोतज्ञाच्या पांडुरंगाच्या मौलीच्या हनुमंताच्या जगद्गुरु तुकारामांच्या परमपूज्य वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी प्रबंधकारांच्या चरणार्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय जय ताने सर्व माऊली ज्ञानराज माऊली